केंद्राचा एक निर्णय आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा। गुजरातमधील भूपेंद्रभाई पटेल यांच्या मंत्रिमंडळातील संपूर्ण 16 मंत्र्यांनी एकसाथ राजीनामा दिला आहे। भाजपचे धक्कातंत्रे पाहून आता गुजरात राज्यासह संपूर्ण देशात चर्चासत्र चालू झाले आहे। काय आहेत यामागील भाजपचे डावपेच हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। नमस्कार, मी अक्षय आणि आपण पाहत आहात बोलका कट्टा। गुजरातमधील विधानसभेवर एकूण 182 आमदार आहेत। त्यातील भूपेंद्रभाई पटेल यांच्यासह 8 कॅबिनेट मंत्री आणि 8 राज्यमंत्री होते। गुरुवारी भूपेंद्रभाई पटेल यांच्या मंत्रिमंडळातील संपूर्ण मंत्र्यांनी एकसाथ राजीनामे दिले असून आता लगेच शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। ही सगळी उलथापालथ होण्याची काय कारणे आहेत तेच आपण आता पाहूया। त्यातील सर्वात पहिले कारण सांगितले जात आहे ते म्हणजे तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देणे। बातम्यांमध्ये असलेल्या माहितीप्रमाणे नवीन आणि तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे। तसेच अजून महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे ते म्हणजे गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचा वाढत असलेला प्रभाव। 2022 मध्ये झालेल्या विधानसभेला आम आदमी पक्षाचे 5 आमदार निवडून आले होते। 5 हा नंबर छोटा जरी वाटत असला तरी आपने 13% मतदान घेतले होते। आम आदमी पक्षाचा हा परफॉर्मन्स मुळे काँग्रेस मागे पडले होते असे त्यावेळी सांगण्यात येत होते। तसेच त्यानंतर झालेल्या एका पोटनिवडणुकीमध्ये भाजपने संपूर्ण ताकद लावून देखील भाजपचे सीट निवडून न येता तेथे आम आदमी पक्षाने बाजी मारली होती। आपचा हा वाढत असलेला प्रभाव भाजपला परवडणारा नाहीये। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि नवनवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजप पुढील विधानसभा आणि इतर निवडणुकांची तयारी करताना दिसत आहे। बाकी तुम्हाला काय वाटते? भाजपची रणनीती योग्य ठरेल का? जे गुजरातमध्ये घडलं तेच महाराष्ट्रात घडेल का? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बोलका कट्टा YouTube चॅनेलला नक्की फॉलो करा।